मंगेश कुडाळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांची बातचीत करणार आहोत. आज एक नवीन वाद पाहायला मिळाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांनी तुम्हाला शिंदे सेना म्हणून संबोधलेलं आहे. याला उत्तर तुम्ही कसं देणार आहात? नाही, मुळातच काय कोर्टातून निकाल आलेला आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे स्पष्टपणे की शिवसेना हा पक्ष आणि हे जे नाव आहे ते संपूर्णपणे आमच्याकडे असणार आहे आणि धनुष्यबाणसुद्धा आमच्याकडे असणार आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा कुठलं पक्षाचं नाव लावतो किंवा आमच्या पाठीमागे जेव्हा एखाद्या पक्षाचं नाव लिहितो तेव्हा आम्ही शिवसेना असंच लिहितो. पण शिवसेना उबाटामधले अजूनही शिवसेना उबाटा असंच लिहितात आणि त्यांच्या कार्डावर बघा, त्यांच्या पक्ष कार्यावर बघा किंवा अजूनही ते स्वतःला संबोधतात ते शिवसेना उबाटा ह्या पद्धतीने स्वीकारतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्या नाव ठेवण्यापेक्षा स्वतःला काय नाव आहे ते आधी पहिल्या प्रथम बघावं. पण हा तुमचा थेट अपमान आहे आणि याला उत्तर कसं देणार? कायदेशीर उत्तर देणार आहे की यांना आता त्यांच्याच ह्याच्यावरती सोडून दिलं जाणार आहे, त्यांना निग्लेक्ट केलं जाणार आहे? कारण ज्या पद्धतीनं गद्दार बोललं जातं, कधी गांडूळ बोललं जातं, कधी दुतोंडी बोललं जातं, कधी ॲनाकॉन्डा बोललं जातं, विषारी साप अशी देखील उपमा दिली आहे. याला उत्तर कसं देणार? मुळातच काय आहे की ह्या गोष्टी आता पचत नाही आहेत. मगाशी शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की जे काही आम्ही कामं करतो, ज्या गतिमान पद्धतीने आम्ही चालत आहोत, ज्या विकास कामांची आम्ही पूर्तता करत आहोत, जे जे शब्द आम्ही दिलेले होते ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळे हे जे काही गोष्टी सर्व आहेत ह्या आता त्यांच्या पसनी पडत नाही आहेत आणि त्याच्यामुळे ह्या ज्या त्यांना तर बाकी काही विषय राहिलेले नाही आहेत. त्यामुळे एकच विषय त्यांच्यासमोर आहे आणि कशा पद्धतीने नावं ठेवायची एवढंच काम आता त्यांच्यासमोर असल्यामुळे आम्ही त्या गोष्टींकडे जास्ती लक्ष न देता जे काम आम्हाला नागरिकांसाठी, मुंबईकरांसाठी जे काही आम्ही शब्द लोकांना देऊन इथपर्यंत आलेलो आहोत ते काम पूर्ण करायचं ध्यास आम्ही घेतलेलं आहे. आणि त्यामुळे इतरत्र कोण काय बोलतं ह्याच्यापेक्षा आम्ही काम करण्यावर भर दिलेला आहे. देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि त्यासोबतच पागडी इमारतींसाठी पण महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. तुमच्या विभागात पण बरेचसे पागडीची घरं आहेत, त्यांच्यासाठी हा किती महत्त्वाचा कुर्लावासियांसाठीचा निर्णय? खरोखरच चर्चेमध्ये मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करेन. कारण पागडी सिस्टीम हा जो विषय आहे त्याच्यामध्ये अनेक वर्ष म्हणजे कितीतरी 50-60 वर्षापासून या ठिकाणी भाडेकरू आणि घरमालक असा वाद सुरू होता आणि भाडेकरूंवरती अन्याय होत होता. पण आज ह्या निर्णयानुसार घरमालक आणि पागडीधारक म्हणजे भाडेकरू या दोघांनाही न्याय मिळालेला आहे आणि भाडेकरूंना स्वतःचं हक्काचं घर मिळणार आहे आणि त्यावर घरमालकांना सुद्धा त्यांचं न्याय अबाधित राखून त्यांचं डेव्हलपमेंट होणार. यावर पण टीका करतात की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलाय. नाही, स्वतःच मुळात जे काय करू शकले नाहीत ते जे करतायत त्यांना फक्त नाव ठेवण्यापलीकडे दुसऱ्या यांच्या हातात काहीच नाही राहिलं आणि त्याच्यामुळेच हाच फक्त त्यांचा आटापिटा चालू आहे की कुठल्याही परिस्थितीत फक्त विरोध करायचा बस. पण जे चांगलं आहे ते स्वीकारण्याची सुद्धा क्षमता त्यांनी ठेवली पाहिजे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.